आपल्यासाठी त्यांनी जे केलेलं आहे ना, ते आपण राईट इतकं जरी केलं ना, आपलं स्वराज्य खूप काही करू शकतो, खूप काही करू शकतो. शब्दच नाही. भावूक झालो म्हणजे चित्रपटच असा आहे तो की आम्ही स्त्रिया असताना सुद्धा आमच्या अंगातलं रक्त असं ते पाहून असं सळसळत होतं की आता तो म्हणजे तो ऍक्टर कोणी माहिती नाही, पण मी त्या ऍक्टरला शिव्या घातल्यात आणि वेळ आली ना तर मी आज सगळ्या मीडिया समोर सांगते, त्यांचं बलिदान आम्ही नक्कीच म्हणजे व्यर्थ जाऊन देणार प्रयत्न करू आमच्या पद्धतीने. सध्या आपण अहिल्यानगर शहरामध्ये आहोत. गेल्या 3-4 दिवसापासून छावा चित्रपटाने अक्षरशः महाराष्ट्रातील जनतेवर भुरळ घातलेली आहे. सध्या आपल्यासोबत या महिला आहेत अहिल्यानगरमधले. यांनी अक्षरशः त्या काळातलं वेशभूषा करून सगळे चित्रपट पाहण्यासाठी आलेले आहेत. चित्रपट पाहण्याच्या वेळेस जो उत्साह यांच्यामध्ये होता, त्याच्यानंतर चित्रपट पाहून आल्यानंतर काही क्षणात हे भावूक झाल्याचं दिसतंय. आपण त्यांच्याकडून संवाद साधूया. नेमकं काय झालं? चित्रपट पाहिल्यानंतर आपण भावूक झालात, काय सांगा? आपल्यासाठी त्यांनी जे केलेलं आहे ना, ते आपण राईट इतकं जरी केलं ना, आपलं स्वराज्य खूप काही करू शकतो, खूप काही करू शकतो. शब्दच नाही. काही चित्रपट पाहिल्यानंतर बरेच वेळ भावूक झालेले सगळे दिसला. काय चित्रपटातून दृश्य पाहायला मिळालं ज्यातून भावूक झाले? भावूक झालो म्हणजे चित्रपटच असा आहे तो की आम्ही स्त्रिया असताना सुद्धा आमच्या अंगातलं रक्त असं ते पाहून असं सळसळत होतं की आता तो म्हणजे तो ऍक्टर कोणी माहिती नाही, पण मी त्या ऍक्टरला शिव्या घातल्या की हा असा कसा आहे, म्हणजे इतका नीच इतका क्रूर कसा होता हा. म्हणजे मला आमच्या अंगात असं तो रक्त सळसळत होतं, असं वाटत होतं की जाऊन नाही का समोर त्याला काय करून काय नाही. ते आम्ही करण्यापेक्षा आजच्या तरुण पिढीने करावं मला असं वाटतंय. जे त्यांनी एवढं मोठं मोठं बलिदान दिलेलं ना, ते बलिदान व्यर्थ नाही गेलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्या स्त्रियांच्या आणि मुलांच्या किंवा जेंट्सच्या पण असं अंगातलं रक्त सळसळलं पाहिजे. आणि आपला नक्कीच असं अंगातलं रक्त जे सळसळलं पाहिजे. आपण आता थिएटरमधलं जे चित्रपट पाहताना गारद दिली त्याची एक अनुभव सांगितला. नेमकं काय अनुभव घडला आणि काय ते प्रसंग घडले? मी छत्रपती शिवाजी महाराजांची आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल गारद देत असताना मला अशी म्हणजे गारद ज्यावेळी समोरचा देतो त्यावेळी सगळ्यांनी उभं राहायला हवं. निदान तो एक सन्मान असतो, मान असतो, तोच दिला जात नाहीये. ज्यांनी आपला हिंदुस्थानासाठी हिंदुस्थानचं म्हणजे टिकवण्यासाठी स्वतःचं बलिदान केलं त्यांच्याविषयी म्हणजे जी गारद दिली जाते त्यांना जो सन्मान दिला जातो, त्याच्यासाठी तुम्ही उभे पण राहू शकत नाही. पाय पसरून बसलेली होती, सगळी पब्लिक पाय पसरून बसली होती आणि आम्ही समोर गारद 2 मिनिटं हवी होते आम्हाला, फक्त त्यांची फक्त 2 मिनिटं 2 सेकंद, पण तेवढं सुद्धा त्यांनी देण्याची तसदी घेतली नाही. म्हणजे वाईट वाटलं की त्यांचं बलिदान व्यर्थ जातं की काय. पण मी आज म्हणजे मी मीडिया समोर आम्ही सांगतो की आम्ही ज्या 9 जणी आहोत आणि खरंच 9 रणरागिणी आहोत आणि आमच्याकडनं आम्ही पहिल्यापासूनच म्हणजे समाजासाठी किंवा आमच्याकडनं जेवढं होईल तेवढं आम्ही करत असतो. आणि वेळ आली ना तर मी आज सगळ्या मीडिया समोर सांगते, त्यांचं बलिदान आम्ही नक्कीच म्हणजे व्यर्थ जाऊन देणार प्रयत्न करू आमच्या पद्धतीने. नक्कीच प्रयत्न करू. नक्कीच त्या आपण भावूक झालेले आहे. काय सांगाल चित्रपट पाहिल्यानंतर? या शंभूराजांनी कायम आयुष्य महिला सन्मानासाठी, युद्ध कौशल्यासाठी, आपल्या राजांसाठी, स्वराज्यासाठी घातले. हे चित्रपट पाहून काय झालं? चित्रपट पाहून खरं तर म्हणजे किती ते स्त्रियांच्या बद्दल हे की म्हणजे ते किती इमोशनल त्यांचा जो आदर वगैरे करायचे, परंतु आता तर म्हणजे चाललं तरी ते हसतात लोक. स्त्री एकटी जाऊ शकत नाही. खरंच त्यांचं बलिदान खरंच व्यर्थ चाललं की काय असंही वाटतंय खरं तर. तर आमच्या परीने आम्ही जितका प्रयत्न करू, आम्ही जरी रस्त्याने चाललो तरी एखाद्या स्त्रीला तर आम्ही करण्याचा प्रयत्नच करू. त्यांना म्हणजे खडे बोल सुनावण्याचा प्रयत्न अवश्य करू खरं. आणि बाकी सगळं निशब्द आहे. नक्कीच जे आता सध्या समाजामध्ये महिलांचं जे अत्याचार चालू आहे, सगळे चालू आहे. राजांनी कुठेतरी महिलांचा सन्मान कायम करताना दिसलं. राजांनी कायम जे आहे महिलांना सन्मान देण्याचं काय सांगा? महिलांना तर त्यांनी तर पहिल्यापासूनच अगदी म्हणजे ती शत्रूची जरी महिला असली ना तरी तिची साडी चोळी ओटी भरून त्यांनी बहिणीसारखा सन्मान केलेला आहे. आणि मला असं वाटतं की जसं मोदी राज आले किंवा योगी आहेत, आम्ही कुंभामध्ये बघून आलो ना, तर इतकी सुरक्षा इतकं व्यवस्थित
आहे, आपला समाज थोडा जागा होतोय आणि असे मूवीज आले पाहिजेत की जेणेकरून आपल्या तरुणांना की आपल्या मागच्या पिढीने काय केलंय, काय सोचलंय, काय नाही. म्हणजे आज लेडीजने घरात स्वयंपाक केला तर त्याचं साधं कौतुकही होत नाही, पण पूर्वी भरपूर अत्याचार सहन केलेले आहेत आपल्या पिढीने. आज आपण खंबीर आहोत, आपण बाहेर पडलोय आणि आपल्या पिढीने, पुढच्या पिढीने नक्कीच पुढच्या स्त्रियांचा आदर करावा, बहिणीसारखं परस्त्रीचा सन्मान करावा, एवढंच माझं. नक्कीच सर्व पिढीने आजच्या जे आहे ते महिलांचा सन्मान करायला पाहिजे. शंभूराजांचा आणि शिवछत्रपतींचा जो आदर्श आहे तो कायम आपल्या स्मरणात ठेवला पाहिजे सांगतो. गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर.